लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. फुलंब्री येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली. 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओचे 2 थेंब पाजण्यात आले. फुलंब्री शहरात ठिकठिकाणी सन 2026 मधील राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली. दिनांक 28 जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओचे 2 थेंब पाजण्यात आले आहेत. तसेच जागतिक पोलिओ दिवस दरवर्षी 24 ऑक्टोबर रोजी पाळला जातो. राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचे उद्दिष्ट म्हणजे 5 वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक डोस देऊन देशाचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हा आहे. पोलिओ डोसचे बूथ आरोग्य विभागातर्फे शहरातील अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, बस स्थानक अशा विविध ठिकाणी बूथ लावून 5 वर्षांखालील बालकांना पोलिओ डोस देण्यात आले. यावेळी बस स्थानकातील बूथवर वाहतूक नियंत्रक कैलास तुतुंडे व कर्मचारी महिला उपस्थित होत्या. तर ग्रामीण रुग्णालय येथे नगरसेवक देवीदास ढंगारे, समाजसेवक तथा रुग्णवाहिका चालक विजय देवमाळी, रवी ढंगारे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मणियार, डॉक्टर मोहिते, अमोल त्रिभुवन, नाझमीन शहा, निकम सय्यद हे उपस्थित होते. शहरातील अंगणवाडी क्रमांक 15 येथे आयोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम अभियान अंतर्गत पोलिओ लसीकरण बूथला भाजपाचे गटनेते तथा नगरसेवक, आरोग्य विभागाचे अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच नागरिक उपस्थित होते. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.